नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वेळ झाली आहे पुढारी न्यूजवरती चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांचीच आज जास्त चर्चा होते। याचं कारण म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्यासाठी ठाकरेंच्या सुरू झालेल्या हालचाली आणि त्यानंतर लगेचच काँग्रेसकडनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर टाकलेला रुमाल। आधीच शिवसेनेमध्ये एकमत होत नाहीये की शिवसैनिकांना ठाकरे विरोधी पक्षनेते हवेत की भास्कर जाधव, आणि दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणूनही विरोधी पक्षनेते पदावरनं कुरघोडीच पाहायला मिळते। अशात यावर आता बोलावं लागेल की विरोधी पक्षनेते पदावरनं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी नेमकी का दिसू लागली, आणि हाच आहे आज आपला चर्चेचा विषय। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम, आणि आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाडवे। सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करत असताना अर्थातच मी ठाकरेंच्या शिवसेनेपासून सुरुवात करतोय। अनिश गाडवे यांना मला विचारायचं आहे की आज महाविकास आघाडीमध्ये काहीतरी वाद आहे, विसंवाद आहे, हे पुन्हा एकदा दिसलं। नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका मांडली। नाना पटोले यांनी एकीकडे जर का तुम्ही विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे मागत असाल तर मग विधान परिषदेचं आम्हाला द्या अशी थेटपणे मागणी करून टाकलेली आहे। कसं बघायचं याकडे? बघा, नाना पटोले साहेबांनी जी भूमिका मांडली ती मीडिया समोर मांडलेली आहे। मीडिया समोरची प्रत्येकच भूमिका ही आपण तिला आपण अंतिम रूप देत नसतो। नाना पटोले साहेबांनी काही नियम सांगितले, जसं त्यांनी मुख्यमंत्री संदर्भातला नियम सांगितला, ज्याची संख्या जास्त असते त्याच्याकडे त्या प्रकारचं पद येत असतं। जसं मुख्यमंत्री पदासाठी ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, ज्याचे विरोधातले आमदार जास्त त्याचा विरोधी पक्षनेता, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या। त्यांनी असं कुठे नाही सांगितलंय की अमुक एकाच पक्षाचा तमुक एकाच पक्षाचा। महत्वाचं सध्या हे आहे की महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेता वरच्याही सभागृहात असेल आणि खालच्याही सभागृहात असेल, हे बसणं या घडीला फार महत्वाचं आहे। याच्यातून कुठे महाविकास आघाडीमध्ये बेबनाव आहे, महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी धुसफूस आहे, असं अजिबात नाही। सध्याचं विरोधकांचं संख्याबळ पाहता ही धुसफूस कुणाच्याही फायद्याची नाही, आणि विरोधकांमध्ये धुसफूस असणं हे सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावरच पडणार आहे। त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही धुसफूस नाही। आपसामध्ये बसून तीनही महत्वाचे पक्ष, मग त्यात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आपसामध्ये बसून या सगळ्यावर एक अंतिम तोडगा काढला जाईल, तो तुम्हा सर्वांसमोर ठेवला जाईल। याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलंय, उद्या शिवसेनेतनं कोणी कुणाचं मत मांडेल हा अंतिम निर्णय नसतो। त्याच्यामध्ये वरिष्ठ बसतात, ज्यात स्वतः नाना पटोले साहेबही वरिष्ठ आहेत, त्यानंतर काँग्रेसची वरिष्ठ कमिटी असेल, दोन्ही पक्षांचे उरलेल्या म्हणजे राष्ट्रवादीचे असेल, हे बसल्यानंतर, कारण ह्या सगळ्या गोष्टी कुठे मीडियावर ठरत नसतात। सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, गोपनीयतेच्या काही गोष्टी असतात, काही पक्षाचे पथ्य असतात, काही शिस्त असते, त्या सगळ्या मीडियावर ठरत नसतात। पण ज्या प्रकारे त्यांनी ते विधान केलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारचे त्यांनी नियम लागू स्पष्टपणे आहेत। सांगितलं की परिषदेमध्ये आम्ही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठेवू म्हणून स्पष्ट सांगितलं त्यांनी। पाहूयात ना ज्यावेळेस चर्चेमध्ये त्या गोष्टी येतील, पाहूयात ना ज्यावेळेस वरिष्ठ बसतील त्यावेळेस ज्या गोष्टी घडतील, जर वरिष्ठांना त्या सगळ्या गोष्टी मंजूर असतील त्याप्रमाणे ह्या प्रकारे म्हणजे आता तुम्ही नाना पटोले यांच्या विधानाला तितकंच महत्व देताय जितकं महत्व संजय राऊतांच्या विधानांना असतं, असं म्हणू का मी? माफ करा, पुन्हा एकदा सांगाल काय म्हणालात आपण? नाना पटोलेंचं आलेलं हे विधान हे संजय राऊतांची रोज येणारी विधानं याच लेवलला तुम्ही पाहताय का? इतकंच महत्व त्याला द्यायचं? असा कुठेही विषय नाहीये। त्यांनी त्या प्रकारचे नियम सांगितलेले आहेत, पण ज्या प्रकारे ह्या गोष्टी ठरतील, कारण बघा मीडियावर तर कुठे आपण विरोधी पक्षनेता घोषित करत नसतो, हे आपणही चांगल्या प्रकारे काय झालं, महाविकास आघाडीमध्ये मीडियामधनं काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पण जाहीर झालेले होते आपापल्या पक्षांचे, त्यामुळे हे प्रश्न पडतात। मी काँग्रेसकडे जातो, त्यांच्याकडनं मला उत्तर घ्यायचं आहे। काँग्रेसची अर्थातच या सगळ्यावरती आता काय भूमिका असणार आहे? नाना पटोले तर आक्रमक आम्हाला दिसलेत। नाही, आता विधानसभा आणि विधान परिषद याच्या विरोधी पक्षनेते पदाचा जो काही तिढा म्हणून माध्यमांमध्ये बातम्या रंगवल्या जात आहेत, अगदी तसं वातावरण तिन्ही पक्षामध्ये नाही, हे जबाबदारीने मी इथं सांगू इच्छितो। पहिली गोष्ट, विधानसभेमधल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचा दावा आहे
आणि तो दावा योग्य आहे की अयोग्य आहे ह्यावर नाना पटोले साहेबांसकट सगळे बोललेले आहेत की संख्या त्यांची जास्त आहे तिथं Correct. त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. हे निसंदिग्धपणे काँग्रेसनं नानाभाऊंनी आज सांगितलेलं तुम्हीच दाखवलं चॅनलला. राहिला प्रश्न विधान परिषदेमध्ये, तर महाविकास आघाडी म्हणून आपण विधानसभेला एकत्रित तिन्ही पक्ष सामोरे गेलो होतो. महायुतीचा पराभव करण्यासाठी तिघांनी एका दिलानं एका मतानं निवडणुका लढलेल्या आहेत आणि राष्ट्रीय पातळीवर जी इंडिया आघाडी आहे त्याचे हे तिन्ही महाराष्ट्रातले महत्वाचे पक्ष त्याही आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे असं या सगळ्या पक्षांना आपापसात करावं लागणार आहे. तशी शक्यता तशी तयारी आहे म्हणूनच आपण एका मोठ्या इंडिया आघाडीचे भाग आहोत याची जाणीव शिवसेनेला आहे, काँग्रेसला तर आहेच आहे. आता राहिला प्रश्न विधान परिषदेमध्ये संख्याबळ जास्त आहे, तिथं शिवसेना विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावर असेल तर विधान परिषदेला काँग्रेसचा असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करणं, तसा दावा करणं यात गैर असण्याचं काहीही कारण नाही. अर्थात 1-2 दिवसामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, पवार साहेब असतील, राष्ट्रवादीचे एकत्र बसतील आणि अगदी सामोपचारानं निघणारा हा तोडगा असेल. याच्यात मीडियातून बातम्या काही आल्या किंवा सत्ताधाऱ्यांनी खूप आमच्यामध्ये काहीतरी अंधाधुंदी आहे असं सांगून त्यांच्यातले मतभेद आणि त्यांच्यातली अंधाधुंदी लपवायचा जर प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही. तुमचं असं म्हणणं आहे का की सत्ताधारी जे पक्ष आहेत ते तुमच्यातला अंधाधुंदी जी काय आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतात? मी भाजपकडे जातो, धर्मपाल मेश्राम आपल्या सोबत आहेत. धर्मपालजी, त्यांचा आक्षेप आहे की जे काही आहे ते तुम्ही दाखवण्याचा, तसं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. बोला. काही अंधाधुंदी, बेबनाव, मनातला वितुष्टपणा, विचारांची अस्पष्टता आणि कुठेही हातात हात नसल्याचं जे काही चित्र आहे ते महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यांच्या आघाडीला वैचारिक बैठक नाही आणि त्यांना उद्देश देखील नाही. त्यांचा जो उद्देश आहे तो सत्ता बळकावणे होता, जो महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेनं सपशेल अपयशी ठरवलेला आहे. आणि त्यामुळं आत्ता त्यांना वाटायला लागलं की जे काही शक्य आहे, जे काही भेटू शकतं त्यावर सगळ्यांचा डोळा आणि नजर आहे, हे दिसतंय. नाना पटोले साहेब असं म्हणाले की जर विरोधी पक्ष नेता, जर विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता विधानसभेचा नेता होईल तर विधान परिषदेचं नेतेपद काँग्रेसला मिळावं. हे खोटं आहे काय? तर निश्चितच नाही. त्याचप्रमाणे संजय राऊत असं म्हणाले की विरोधी पक्ष नेता हा शिवसेनेचा असावा. हे खोटं आहे काय? तर नाही. आणि या दोघांची ज्या पद्धतीची जुगलबंदी मागच्या अनेक काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं अनुभवलेली आहे, ती सुज्ञ माणूस असेल किंवा या पत्रकार जगतातला आपल्यापैकीचा कोणी माणूस असेल तो कसा विसरू शकेल? यांच्यातला बेबनाव आता पहिल्या प्राथमिक चरणामध्ये कमी दिसतोय, पण भविष्यात लक्षात ठेवा की यांच्यातला जो बेबनाव आहे तो त्याचं स्वरूप हे अत्यंत येत्या काळामध्ये मोठं झालेलं दिसेल. आणि त्यामुळं अशा पद्धतीचा वितुष्टपणा, अशा पद्धतीचा वैचारिक बैठक नसलेला वैचारिक दिखावा करणारा कार्यक्रम या पक्षांनी सुरू केलेला आहे. आणि यांची संख्या देखील नाही दुर्दैवानं. जी काही लोकसभेतली जी स्थिती आहे, संसदेतली स्थिती आहे की एकूण संख्येच्या किमान 10% सदस्य संख्या ही विरोधी पक्षनेता होण्यासाठी असावी. मात्र दुर्दैवानं ती काँग्रेस असेल, ती शरद पवार साहेबांची काँग्रेस असेल किंवा मग ते उभाटा शिवसेना असेल, या तिघांचीही तशा पद्धतीची संख्या नाही. आणि त्यामुळं आत्ता तर शंका आहे की किमान यांचा विरोधी पक्ष नेता होतो की होत नाही ते देखील सर्वस्वी अधिकार जर विधानसभा अध्यक्षांचे असतील तर येता काळच सांगू शकेल की यांना विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येईल की करता येणार नाही. आणि त्यामुळं याचं अंतर्मुखून विचार करण्याची गरज मात्र निश्चितपणानं या तिन्ही पक्षांना आहे. आणि त्यामुळं मला त्यांच्या संदर्भात किंवा त्यांच्या अंतर्गत बाबींवर खूप काही बोलावं किंवा त्यांच्यातला विचार प्रवाह उघड करावा याची निश्चितच गरज वाटत नाही. त्यांचं चिंतन त्यांनी स्वतः मांडावं. बरं. आणि अनिश गाडवे, तुम्ही म्हणताय काही बेबनाव नाही, पण त्यांना स्पष्ट दिसतोय हा बेबनाव. सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मित्रांना संसदीय कामकाजाचा किती किंवा त्याच्याबद्दल किती माहिती आहे मला माहित नाही. त्यांनी नियम सांगितला 10%चा, त्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि खुल्या मीडियामध्ये सांगतो असा कुठलाही नियम नाही. सगळ्यात पहिली गोष्ट. त्याचं उत्तर तुम्हाला आलंय, तुम्ही जे मागवलं होतं तसं. दिल्लीचं जर उदाहरण घ्याल ना, 3 आमदार होते भारतीय जनता पक्षाचे, 3 ते 4 आमदार होते भारतीय जनता पक्षाचे, त्यातही त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं होतं. असा कुठला नियम नाहीये. पहिली गोष्ट, आपण पूर्णतः अभ्यास करून या मीडियावर येत जा आणि अभ्यासानंतर आपली मतांतर मांडत जा. दुसरी गोष्ट, आता लक्षात घ्या बरं,
तुम्हाला या सगळ्यामध्ये पडण्याची अजिबात गरज नाही. भारतीय जनता पक्षाने आपलं दुकान चालवावं. महाराष्ट्राची जनता आपले जुने दिवस वापरून पुन्हा मागतेय, कारण महाराष्ट्रामध्ये सध्याची कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती त्याच्यात जरा झाकावं. विरोधी पक्षामध्ये काय चाललंय याच्यात आपण झाकण्याची अजिबात गरज नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आज काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल काय, शिवसेनेचा असेल काय, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल काय, हा विरोधी पक्ष नेता होणं हे सध्याच्या घडीला काळाची गरज आहे. आमच्यामध्ये कुठेही याच्यासाठी हमरातुमरी म्हणाल तुम्ही की तुमच्यामध्ये बेबनाव आहे, तुमच्यामध्ये मतमतांतर आहे, तुमच्यामध्ये डिस्प्यूट्स चालू आहेत, असं अजिबात नाही. मी पुन्हा इथे सांगतो, आज तुम्ही नाना पटोले साहेबांनी त्यांचं मत ठेवलं, तसं पवार साहेबांनी सांगितलं की प्रत्येक पक्षाला आपल्याविषयी मत मांडण्याचा अधिकार आहे, ते त्यांनी त्यांचं मत ठेवलंय. याच्यावर अंतिम निर्णय काय असेल तीनही पक्ष बसून ठरवतील ना. यांनी याच्यात नाक खुपसायची काय गरज आहे? आज महाराष्ट्रामध्ये काल परवा झालेलं स्वारगेटचं प्रकरण पहा, परवाचं बदलापूरचं प्रकरण पहा, वरळीचं प्रकरण पहा, शिळपाट्याची प्रकरण पहा. महिला आघाडी तुमच्या आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी म्हणतायत आम्हाला न्याय द्या, ते सोडा आणि तुम्ही इकडे लक्ष घाला. हे असले प्रकार करू नका. अनिश गाडवे, पण या निमित्तानं हे पण विचारावं लागेल की एवढी सगळी प्रकरणं, एवढा सगळा मसाला तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचे दोन्ही पक्षांचे नेते हे एकमेकांवरच बोलत बसलेत, त्यामुळे संभ्रम वाढतोय. हनुमंत पवार बोला. नाही, अगदीच मी जबाबदारीने सांगतो की भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार ह्या तिघांमध्ये जो बेबनाव चालू आहे सरकार म्हणून, मी पुन्हा सांगतो की ते महायुती म्हणून काय भांडण करावं हा आमचा विषय असू शकत नाही, पण ते ज्यावेळेस सरकार म्हणून असतात, मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून ते कामकाज पाहतात, त्यावेळेस त्यांच्यातल्या बेबनावाचं अत्यंत घाणेरडं चित्र महाराष्ट्रासमोर दिसतंय. आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आमचे मित्र मेश्राम साहेबांनी विचारलं की आमच्या इथं लक्ष देऊ नका. आमचं स्पष्ट मत आहे की पालकमंत्री पदाचा वाद तुमचा मिटला का काय झालं? काय झालं रायगडच्या पालकमंत्री पदाचं, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा बेबनाव आम्ही विसरायचा? आज बातम्या अशा आलेल्या आहेत की सार्वजनिक उपक्रम मंत्री असतील आपले एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याकडेच नगर विकास खातं आहे, तर महत्वाच्या 3 खात्यांच्या विधिमंडळातल्या कामकाजात ते सहभागी होणार नाहीत, नाराज आहेत ते. आणि त्यांनी ते अधिकार उदय सामंत साहेबांना आणि त्या इतर त्यांच्या सहकारी मंत्र्याला दिले. हे कशाचं लक्षण आहे? त्यांच्या दिल्लीमध्ये असलेल्या बैठका असतील, वरिष्ठांसोबत असलेले मतभेद असतील, किंवा ज्या सरकारमध्ये खुद्द आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते त्याच सरकारमध्ये कामामध्ये अनियमितता झाली, भ्रष्टाचार झाला म्हणून टेंडर रद्द करण्याइतपत त्यांचा बेबनाव आला. हो, मंत्र्यांमध्ये आता महिना 2 महिने उलट होत आले, अजूनही मंत्र्यांना ओएसडी देण्यामध्ये सुद्धा यांच्या कामाची प्रगती दिसली नाही. पीए कोणते द्यायचे, ओएसडी कोणते द्यायचे, ह्याच्यावरच्या वादावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फिक्सर असा शब्द वापरला. तुम्ही मीडियानं आम्हाला दाखवला. किती महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कुठलाही मुख्यमंत्री हा अधिकाऱ्यांना फिक्सर म्हणाल्याचं आम्ही पाहिलं नाही. आणि जर अधिकाऱ्यांना फिक्सर मुख्यमंत्री जबाबदारीने म्हणत असतील तर ते कोण अधिकारी, कोणत्या मंत्र्यासाठी अधिकाऱ्यांनी फिक्सिंग केलं हे सांगण्याचं पण नैतिक कर्तव्य फडणवीस साहेबांचं आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड का बेबनावपासून सुरुवात केलेली होती, पण आता तो मुद्दा तुमच्यावरच उलटताना दिसतोय. ते म्हणतात की महायुतीमध्ये काही फार बरी परिस्थिती नाहीये. ही सगळी उदाहरणं त्यांनी सांगितली आहेत. बोला. हे बघा, पालकमंत्री देण्याचा, काढून घेण्याचा, नव्यानं नेमण्याचा सर्वस्वी अधिकार हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ते अधिकार आहेत. हे घटनादत्त अधिकार आहेत, हे काही नव्याने निर्माण केलेलं नाही आहेत. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, राजकारणाची विस्कटलेली घडी ठीकठाक बसवताना ज्या विश्वासानं या महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रचंड बहुमतानं महायुतीचं सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये दिलं, त्या जनतेचा विश्वास निवड संपादन करणे एवढाच मुद्दा नाही आहे, तर त्या विश्वासाला सार्थ ठरवत या महाराष्ट्राला विकासाच्या योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी देखील ती माननीय मुख्यमंत्र्यांची आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या गोष्टी चर्चेच्या असतील, ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, ज्या ज्या संदर्भातले निर्णय रिवोक करण्याची वेळ येईल त्या पद्धतीच्या घटना या घडतीलच. परंतु असं असताना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कालच्या पत्रपरिषदेमध्ये अगदी स्पष्ट सांगितलं की वर्तमानपत्रातले किंवा टीव्ही दूरवाहिन्यांमधले काही आमचे जे मित्र आहेत ते या पद्धतीच्या बातम्या आवश्यकता नसताना ते दाखवतायत. आणि हे सगळं म्हणताना तिन्ही पक्षाचे नेते, मग ते एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील,
या सगळ्यांच्या समक्ष ही गोष्ट घडलेली आहे. मला सांगा, जरा संजय राऊत आणि नाना पटोले यांना जरा एकत्र बसवा. हे कोण संजय राऊत असं म्हणणारे नाना पटोले असतील, किंवा शरद पवारावर अट्टल दर्जाची चीड दाखवणारे संजय राऊत असतील, या जरा सगळ्यांना एकत्र बसून एखाद्या पत्रपरिषदेला किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला तसं चित्र जरा जाऊ देत ना. हे अशा पद्धतीचे निवळ, ज्याला कोणत्याही पद्धतीचा आधार नाही, तात्विक आधार नाही, वैचारिक आधार नाही, अशा पद्धतीचे बेबुनियाद आणि खोटे नाटे आरोप करून जर तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेला तुम्ही भ्रमित करू शकत असाल, तर निश्चितपणे मला क्षमा करा, मी आपल्याला सांगतो तसं होणार नाही. महायुती ही एक संध आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार योग्य दिशेनं, अतिशय सुचारू पद्धतीनं योग्य दिशेनं पुढे जात आहे. हनुमंत पवार त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की फक्त विरोधी पक्षनेते पदावरनं नाही, तर याच्यापूर्वी राऊतांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांवरती त्यांनी भाष्य केलेलं होतं सत्काराच्या मुद्द्यावरनं, तेही उदाहरण अगदी ताजं आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीमधला सगळा बेबनाव समोर आलेला होता. गुरुप्रसादजी एक गोष्ट मला इथे मांडायची आहे. आम्ही मी अगदी एकच मिनिटात आपल्याशी बोलतो. काल ज्या वेळेस सामनामध्ये रोखोक प्रसिद्ध झालं, ज्यावेळेस सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अमित शहाच्या चर्चेविषयी जे रोखोक झालं, त्यातून भारतीय जनता पक्षाच्या विशेष अशा प्रतिक्रिया आलेल्या नाहीत, आपण पाहिलं असाल. त्यामुळे यांच्यामध्ये किती बेबनाव आहे, यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी किती मारामाऱ्या चालू आहेत ना, आधी यांनी याच्यात लक्ष घालावं आणि मग आपल्याला सल्ले द्यावेत, एवढंच मी सांगेन. बाकी हनुमंतजी, हनुमंत पवार आपण उत्तर देताय. मी स्पष्टपणे चर्चेच्या सुरुवातीलाही सांगितलं की 3 पक्ष म्हणून महायुतीमधले आणि 3 पक्ष म्हणून महाविकास आघाडीमधले काय करतायत, यापेक्षा माझ्यासारख्या माणसाला महत्वाचं वाटतं की सरकार म्हणून ह्या 3 पक्षामधल्या लोकांनी शपथ घेतलेली आहे, संविधानाला स्मरून शपथ घेतलेली आहे. त्यावर हे सरकार म्हणून जे बेबनाव दिसतोय तो राज्यातल्या जनतेला खूप घातक आहे आणि त्याच्याकडे आमचं इंडिकेशन करणं हे काम आहे. वारंवार ही गोष्ट मांडताय, बरोबर आहे, मान्य आहे, पण त्याच्यासोबतच हनुमंत पवार त्याच्यासोबतच लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. विरोधी पक्षाने सुद्धा सरकारच्या विरोधात एकी दाखवणं, भूमिका मांडणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हालाही तितका सन्मान आहे. आजही पॅनलवरती 2-2 विरोधी पक्षातले प्रवक्ते आहेत आपल्याकडे बोलायला, सत्ताधाऱ्यांकडनं एकच आहे. हे महत्व ओळखून तुम्ही वागायला हवं होतं अधिवेशनाच्या सुरुवातीला. दुसरं काही नाही. नाही, अगदी आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी अधिवेशनातल्या सार्वजनिक उपक्रम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेब ते कामकाजातून अलिप्त आहेत, ही मोठी बातमी आहे. आमच्या बैठकीमध्ये तुम्हाला 2 दिवसामध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता दिलेला दिसेल. त्यापेक्षा घातक असा आहे की भारतीय जनता पक्षाचा एक आमदार याच सरकारमधल्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्रभर रान उठवतोय. सुरेश धस नावाचे ते आमदार आहेत, धनंजय मुंडे नावाचे राजीनामा मागितलेले आमदार आहेत. हे मतभेद जास्त गंभीर आहेत. रक्षा खडसे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या मुलीची छेड काढणारे याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारसोबत बसलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हे जास्त महाराष्ट्राला घातक आहे. या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री देऊ शकत नाही तुम्ही 2 महिन्यानंतर, हे जास्त घातक आहे. 3,500-4,000 कोटी रुपयाचे निर्णय तुम्ही एका दिवसात बंद करताय, म्हणजे त्यात भ्रष्टाचार झालाय असं तुम्ही म्हणताय. सरकारी अधिकारी जे मंत्रालयात बसलेले IAS ऑफिसर आहेत, सिनियर ऑफिसर आहेत, त्याला विद्यमान मुख्यमंत्री फिक्सर म्हणतायत. हे विरोधी पक्ष नेत्यांच्या आमच्या मतभेदापेक्षा राज्यासाठी जास्त येतो. अनिश गाडवे, हे आता जे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे मांडलं आहे तेच 10 मिनिटापूर्वी मांडलं आहे. नवीन यात कोणताही उल्लेख नाहीये यांच्याकडे. हे लक्षात घेतलं पाहिजे की विषयाची चर्चा जी आहे ती विपक्ष नेता किंवा विधानसभेतला नेता किंवा विधान परिषदेतला नेता, काँग्रेस किंवा तत्सम उबाटा गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल, हे देऊ शकलेले नाहीये. ज्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी दावा करण्याचं पत्र सरकारला किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना देतो, त्याच दिवशी शरद पवार साहेब शॅडो कॅबिनेट डिक्लेअर करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक घेत आहेत. हे जे सायलेंट युद्ध आहे ना, हे अति सूक्ष्मपणे जर तुम्ही निरीक्षण केलं ना, तर एकमेकांचे घोडे ओढण्याचे, एकमेकांचे पाय खेचण्याचे सायलेंट युद्ध याला म्हणताय विरोधी पक्षाच्या लोकांनी चालवलेला आहे.
अनिश महाराष्ट्रातल्या गाडवेंना विचारायचंय. जनतेने एवढं केलं. मुख्यमंत्री शेवटचा मिनिट आहे, मुख्यमंत्री शेवटचा मिनिट आहे. हनुमंत पवार. 125 आमदार हा. 125 आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री किती दिवसात दिला? आमचे मित्र मेश्राम साहेबांनी सांगावं, किती दिवसात दिला मुख्यमंत्री? सरकार किती दिवसात स्थापन केलं? बर भारतीय जनता पक्षाचे आमदार किती आहेत याची कल्पना आपल्याला नाहीये कदाचित. किमान तुम्हाला तुमच्या पक्षाचे आमदार किती आहेत त्याची तरी जाणीव असेल असं मला असू वाटतं. द्या. बरं, अनिश गाडवे तुम्हाला 10% ज्यावेळेस नियम माहिती आहे ना, आकडेवारी तुम्ही जाऊ नका. शेवटाकडे तुमचा विरोधी पक्षनेता ठरलाय का की त्यामध्ये पण अंतर्गत धुसफूस पालकमंत्रीपद घटनेमध्ये आहे. पालकमंत्रीपद घटनेमध्ये आहे. काय ठरलंय का? ठाकरे जाधव काही ठरलंय का? पालकमंत्रीपद घटनेमध्ये आहे असं सांगितलं या मेश्राम साहेबांनी. अनिश यांचा गाडवे. अभ्यास लक्षात येतो. अनिश गाडवे चर्चा संपत आली आहे. पालकमंत्री आणि घटनेचा काही संबंध नाही. तुम्ही माझा अभ्यास काढू नका. बरं, माझा वेळ मी संपत आला. काय बोललो माझा ते वेळ जरा संपत पाहून आलाय. घेत ना जरा आधी. पवार साहेब बरं. तुम्ही तिकडच्या पवारांसारखे नका होऊ म्हणजे झालं. बरं तुम्ही माझा अभ्यास काढू नका. तुम्हाला कळणार देखील नाही ते. नाही, आपली वेळ संपत आली आहे. अनिश गाडवे माफ करा, वेळ संपत आली आहे. तुमचा अभ्यास मी काढलेला आहे. नाही तुम्ही आपली वेळ संपत आली. अभ्यासाचं काय सांगता? सगळ्या मान्यवरांना पालकमंत्रीपद थांबवतो. संविधानामध्ये आहे. सगळ्या मान्यवरांना थांबवतो. अधिवेशनामध्ये सरकार विरोधात आक्रमक विरोधक पाहायला मिळतील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती. ज्या काही गोष्टी अलीकडच्या काळामध्ये घडल्या त्या सगळ्या पाहता, पण या उलट अधिवेशनामध्ये विरोधकच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत की काय असं चित्र एकाएकी उभं राहिलं. ते चित्र दूर होईल आणि जनतेच्या हिताचे मुद्दे मांडले जातील, त्यावर बोललं जाईल, अधिकाधिक या गोष्टी होतील अशी आपण सगळ्यांनी अर्थातच अपेक्षा करूया. सर्व मान्यवर पाहुण्यांनी या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. यासह या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.